काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विराट सभा सोलापुरात संपन्न झाली. सुमारे 50,000 पेक्षा अधिक नागरिक या सभेला उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. राहुल गांधी या नावाचे वादळ सोलापुरात आल्याची चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे. काँग्रेसचे आमदार, इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांचे सोलापुरातील एक्झिबिशन सेंटर मैदानात सभेचे आयोजन झाले होते. या सभेने राहुल गांधी यांनी सोलापूरकरांची मने जिंकण्याचे या सभेतून राहुल गांधी यांनी सोलापूरकरांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित विराट समुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी महिला, बेरोजगार युवक, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाच्या योजना सांगितल्या. महिलांच्या तर खात्यावर प्रत्येक महिन्याला 8,000 प्रमाणे वर्षाला 1,00,000 रुपये खटाखट येणार असल्याचे सांगताच महिलांमधून टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बेरोजगार युवकांना सुद्धा त्यांनी नोकरीचे ठोस आश्वासन दिले. देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना कर्जमाफीची मोठी घोषणा केली. मोदींनी 22 अब्जाधीश बनवले, पण आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनवणार असल्याची सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली. बुधवारी सोलापूरच्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. दिवसभरात 41.2 अंश सेल्सिअस इतके तापमान, उन्हाची लाही व घामाच्या धारा वाहत असतानाही राहुल गांधी यांची सभा ऐकण्यासाठी शहर व जिल्ह्यातील जनसागर उसळला होता. सभा दुपारी 3 वाजताची नियोजित असताना नागरिक दुपारी 12 वाजल्यापासूनच सभास्थानी येत होते. जिकडे तिकडे कार्यकर्ते व नागरिकांच्या हाती महाविकास आघाडीतील काँग्रेससह मित्रपक्ष शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, माकप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीचे झेंडे व फलक दिसत होते. मर्याई चौकानजीकचे एक्झिबिशन मैदान गर्दीने खचाखच भरले होते. विशेष करून युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.